रुपाली चाकणकरांना तातडीने अटक करा अशी मागणी अंधाऱ्यांनी केलेली आहे। चाकणकरांची नार्को टेस्ट करा अशी मागणी देखील त्यांच्याकडून करण्यात आली आहे। चाकणकर खरात यांचे सीडीआर तपासा, चाकणकर फरार झाल्यात का असाही सवाल अंधाऱ्यांनी उपस्थित केला। चाकणकर बाईंनी सुमोटो दाखल करण्याचे आदेश दिले होते। चाकणकर बाईंनी अगदी खरातांचा जो पीए ज्याने त्या बाईंना ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला होता त्याच्याही संबंधाने स्वतःचा सक्रिय सहभाग नोंदवला होता। 1 वर्षापासून हे सगळं चाललं होतं। पोलिसांनी 10 दिवसाचा सर्व्हेलन्स लावला होता। आता जर एवढा सगळा सक्रिय सहभाग जर चाकणकरांचा तिथे दिसत असेल तर या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझी पहिली मागणी असेल की चाकणकर यांना तातडीने अटक केली पाहिजे। पहिली। दुसरी मागणी काय आहे आमची? चाकणकरांची ज्याला आपण कन्फ्रंटल एन्क्वायरी म्हणतो, समोरासमोर बसून ती कन्फ्रंटल एन्क्वायरी ती झाली पाहिजे। तिसरं, चाकणकरांची नार्को टेस्ट झाली पाहिजे। पोलिसांनी इतकीच अजून एक महत्त्वाची जबाबदारी येते, ती आर्थिक गुन्हे शाखेची। ईडी या एरवी इकडे तिकडे फार छापेमारी करत असते, पण ईडीने आता कॅप्टन खरात आणि रुपाली चाकणकर या दोघांच्याही संपत्तीचे स्रोत तपासले पाहिजेत। महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून असा किती मानधन असतं आणि त्यामध्ये किती प्रॉपर्टी घेता येते आणि ही प्रॉपर्टी कशी जमा झाली, या प्रॉपर्टीचे सुद्धा सगळे स्रोत आता तपासले गेले पाहिजेत।